बार काउन्सिल ऑफ इंडियाचे अध्यक्ष मनन कुमार मिश्रा यांनी लॉ स्टुडंटशी पंगा घेतला. नुसता पंगा नाही तर वकील म्हणून त्यांची नोंदणी होणार नाही असा धमकीवजा इशाराही देण्यात आला, तसा आदेशही काढला. मात्र त्यांना हा आदेश लागलीच मागे घ्यावा लागला आणि या नसत्या उठाठेवीवरून सर्वोच्च न्यायालयाने देखील बार काउन्सिल ऑफ इंडियाची कान उघडणी केली आहे. नेमकं काय घडलंय बघूया. हे आहेत मनन कुमार मिश्रा. बार काउन्सिल ऑफ इंडिया म्हणजे देशातल्या वकिलांच्या सर्वात मोठ्या स्वायत्त आणि वैधानिक संस्थेचे अध्यक्ष. याशिवाय हे महोदय भाजपचे राज्यसभेचे खासदारही आहेत. मनन कुमार मिश्रा त्यांनीच तडकाफडकी घेतलेल्या निर्णयामुळे तोंडावर पडले. संपूर्ण स्टोरी समजून घेण्यासाठी आपल्याला हैदराबादच्या नालसार म्हणजेच नॅशनल अकॅडमी ऑफ लीगल स्टडीज अँड रिसर्च विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये जावं लागेल. दरवर्षी देशाच्या सरन्यायाधीशांच्या उपस्थितीत नालसार विद्यापीठाचा दीक्षांत सोहळा पार पडतो. मात्र यावर्षी दीक्षांत समारोहाला सरन्यायाधीश सूर्यकांत यांना आमंत्रित करण्यास जवळपास 450 विद्यार्थ्यांनी विरोध दर्शवला. विरोध करणाऱ्या विद्यार्थ्यांनी थेट सरन्यायाधीशांशी पत्रव्यवहार करत आपलं म्हणणंही मांडलं. विद्यार्थ्यांची ही भूमिका बार काउन्सिलचे अध्यक्ष मनन कुमार मिश्रा यांना पटली नाही. विरोध करणाऱ्या विद्यार्थ्यांची वकील म्हणून नोंदणी करू शकणार नाही असा आदेशच त्यांनी काढला. मात्र या आदेशावर सर्व स्तरातून टीकेची झोड उठली आणि काही तासातच तो आदेश मागे घ्यावा लागला. There is no such provision in the Bar Council of India which gives the chairman of the Bar Council of India any such power to pass a sweeping order that a particular batch will not be enrolled. So the order was completely illegal. It would have been stayed for the asking. In fact, he came to know that some writ is being filed, and I was supposed to mention that writ tomorrow morning. So he immediately withdraws that order within 1 hour. When he withdraws that order, he does not do a full withdrawal. He still says that the Nalsar will do an inquiry. देशाचे सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी देखील या प्रकरणावरून बार काउन्सिल ऑफ इंडियाची कानउघडणी केली आहे. मी विद्यार्थी असताना निदर्शनांमध्ये सक्रियपणे सहभागी होत असे. माझ्या आणि विद्यार्थ्यांमधल्या चर्चेत बार काउन्सिल ऑफ इंडियानं मध्ये पडायची काय गरज? जर विद्यार्थी कायद्याच्या चौकटीत राहून म्हणणं मांडत असतील तर त्यांना आपला आवाज उठवण्याची परवानगी आहे. कॉक्रोच जनता पार्टीला तर फुलटॉसच मिळाला. त्यांनी मनन कुमार मिश्रांबरोबरच भाजपवर देखील निशाणा साधला. नाही, हे या लोकांची मेंटॅलिटी आहे ना, कुठे ना कुठे एक तानाशाही मेंटॅलिटी आहे की आमचा कोणी विरोध केला तर आम्ही तुम्हाला काहीच करू देणार नाही, तुमचं करिअर आम्ही संपवून टाकू. तर त्याच मेंटॅलिटीने कालचा तो निर्णय घेण्यात आला होता. पण जसंच त्यांना दिसलं की लोक संतापले, चिडलेले आहेत ना, आता लोक शांत बसणार नाही. अशा प्रकारची जी काही यांची तानाशाही वृत्ती आहे ती याच्यापुढे कोणी सहन करणार नाही. हे काल पुन्हा एकदा सिद्ध करून दाखवलेलं आहे लोकांनी आणि जेनझीनी. ज्या प्रकारे त्यांनी लगेच 1 तासात हा निर्णय जो मागे घेण्यात आला त्यावरनं आता मला वाटतं की सरकार कुठं ना कुठं समजायला लागली आहे की आता ही तानाशाही वृत्ती चालणार नाही जास्त. विद्यार्थ्यांचा विजय झाला तर मनन कुमार मिश्रा तोंडघशी पडले. आपली बाजू सावरताना त्यांनी काय म्हटलं ते ऐकूया. ये कहीं कोई बात नहीं थी कि स्टूडेंट के इंटरेस्ट को कोई आघात पहुंचे. उस उद्देश्य से ये जो निर्णय हुआ अचानक, और उसको तुरंत जब काउंसिल ने अप्रूव नहीं किया, काउंसिल में बात चली, काउंसिल में सारे सीजन्ड लोग हैं, और बातचीत करने के बाद हम लोगों ने उसको पूरी तरह विड्रॉ किया. कोई इंक्वायरी का कोई सवाल नहीं है. तो वो अभिजीत दीपके जी हों या दास जी हों, उन लोग को ये कम्युनिकेट करना चाहता हूं आपके माध्यम से कि स्टूडेंट्स के इंटरेस्ट में कहीं कोई दिक्कत नहीं है. स्टूडेंट्स के इंटरेस्ट को प्रोटेक्ट करने के लिए मैं हूं या बार काउंसिल ऑफ इंडिया है, बार काउंसिल के मेंबर्स हैं. कायद्याच्या अंमलबजावणीची जबाबदारी ज्या पेशाच्या खांद्यावर आहे तो पेशा म्हणजे वकिली. आणि वकिली पेशातली देशातली सर्वोच्च संस्था म्हणजे बार काउन्सिल ऑफ इंडिया. मात्र त्या संस्थेच्या खांद्यावरून बंदूक चालवून धमकावण्याचा झालेला प्रयत्न भावी वकिलांनी हाणून पाडलाय. मनन कुमार मिश्रांना त्यांच्या पक्षातील नेत्यांकडून वारंवार वापरल्या जाणाऱ्या डायलॉगची आठवण करून द्यावी लागेल. मिश्राजी, ये नया इंडिया है. ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा.